जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 11 भाग 9 विश्व धर्म सभा अर्थात समवशरण। आश्चर्य आश्चर्य आश्चर्य, किती गोष्टींचं म्हणून आश्चर्य करणार। या आश्चर्यांना सामावून घेण्यास हे हृदयही अपुरं पडू लागलं वाटतं। अंतरात अशी काही विलक्षण घालमेल होऊ लागली आहे, भावनांची इतकी काही गर्दी होऊन गेली आहे की एक अक्षरही मुखावाटे बाहेर पडेल तर शपथ। कशाचं म्हणून आधी आश्चर्य व्यक्त करणार, कारण सर्वच मुळी एकापेक्षा एक अघटित। आकाशात अधांतरी 5000 दंडावर त्रिलोकीनाथ परम वितराग प्रभूंचं विराजन, ते तरी किती लोक विलक्षण। वैभवाच्या चरमसीमेला पोहोचलेले 3 कटनीचे सिंहासन, त्यावर साक्षात स्फटिकमणिमयी सिंह, त्यावर सुवर्णमय अत्यंत दैदिप्यमान कमळ असूनही त्याच्यापासून अलिप्त 4 अंगुल अधांतरी विराजन, परमरूप संपन्न दशा, परमशांत दशा, विस्मयकारी सर्वज्ञ दशा, परम तेजस्वी काया, त्या तेजामुळेच शरीराच्या पाठीमागे निर्माण झालेले चमत्कारिक आभामंडल, पाठीमागे अशोक वृक्ष, 3 छत्र, 64 चामर, असंख्यात प्रकारची दुंदुभी, 8 प्रतिहार्य, 10 अतिशयांनी युक्त तेजोवलय, त्यात प्रभूचे दर्शन करणाऱ्यास स्वतःचे 7 भव दिसणे, आपल्याच पाठीमागील 3 व पुढील 3 भवांचे व वर्तमान भवाचे जिवंतपणे दर्शन, म्हणजेच भलतंच विस्मयकारक। प्रभूचं एकच मुख असूनही 4ही दिशांना दिसणं, आश्चर्यानं थक्क करून सोडणारी ही समवशरण रचना। रचना तरी किती कलापूर्ण वैभवपूर्ण। या समवशरणाच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला पसरलेला हा विविध रत्नचूर्णांचा धुलिशाल नामक कोट, येथील धूळ जर रत्नांची तर मग बाकीच्या वस्तूंची काय कथा। 4 दिशांना 4 भव्य वैभव संपन्न प्रवेशद्वारे, प्रवेशानंतर आतील मार्गावर बऱ्याच दूर अंतरावर आपल्या अपूर्व वैभवाची साक्ष देत उभे असणारे मानस्तंभ, पहिल्या सलामीतच चितपट। सौंदर्य, वैभव, कलाकृती, पूज्यता, पावित्र्य, मांगल्य सर्वच बाबतीत कंकणभर सरस किंवा वरचढ। मानस्तंभाच्या दर्शनातच सर्वच क्षेत्रातील रथी महारथींचा अभिमान चूर्णचूर्ण होतो। त्यानंतर लागणारा, आश्चर्याने थक्क करून सोडणारा, शीतल जलाने भरलेला 7 भवांचे दर्शन घडविणारा अजब खंदक, त्याच्या परिसरात होणारं बहारदार वनराजेंचं दर्शन, यानंतरचा जडावाच्या कलाकृतीचा अप्रतिम नमुना असलेला सुवर्णमयी गोपूरमंडित कोट, मंगलमय वातावरणाची निर्मिती करणाऱ्या अष्टमंगल द्रव्यांचे व नवनिधीचे गोपुराच्या प्रवेशद्वारीच होणारे दर्शन। नंतर होते चित्रविचित्र नाना आकारांना धारण करणाऱ्या विविध पाचूंच्या चमचमणाऱ्या ध्वजांचे दर्शन। येथे ऐकू येतो मोत्यांच्या झालरी माळा, तोरणांनी सुशोभित झालेल्या कर्णमधुर लयबद्ध घंटांचा नाद। आणखी पुढे होते अर्जुन नावाच्या सुवर्णमयी दुसऱ्या कोटाचे दर्शन। पुढे लागतो सर्वात महत्त्वाचा व अत्यंत वैभवाचे प्रतीकरूप ठरलेला 3रा मण्यांचा कोट। येथेच आहे ती समवशरणातील केंद्रबिंदुरूप ठरलेली गंधकुटीची रचना। येथेच आहे तो हार्दरूप ठरणारा श्रीमंडप, आणि येथेच आहे लोकविलक्षण अशा 12 भवांचे स्थान। छे, येथील सारच अद्भुत चमत्कारिक। पशुपक्ष्यांनाही देव मानवांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा मान, कानांची ओंजळ करून आतुरतेने उपदेशामृत प्राशन करणाऱ्या पशुपक्ष्यांचे दर्शन, आश्चर्याने तोंडात बोट घालावयास भाग पाडणारी
ही सर्वांग सुंदर फिरणारी अजब दिव्य ध्वनी कर्णपुटापर्यंत जाताच प्रत्येकाच्या भाषारूप परिणमणारी अगाध विस्मयकारी दिव्य ध्वनी प्रत्येक योजन विस्तीर्ण प्रदेशापर्यंत स्पष्ट दिव्य ध्वनी पोहोचविण्याचे काम करणारे मागध देव लाऊडस्पीकरपेक्षाही अधिक कार्यक्षम वीज पुरवठा बंद पडण्याची भानगड नाही. छे सारच बुद्धीपलीकडचं आश्चर्याने थक्क करून सोडणारं ध्यानीमनीही नसलेले प्रत्यक्ष चक्क उघड्या डोळ्याने दिसणारे दृश्य चिमटा घेऊन जागृतपणीची जाण घ्यावयास लावणारं हे दृश्य सिंहिणीचा बछडा गाईचं व गाईचा बछडा सिंहिणीचं स्तनपान करीत असलेलं विस्मयकारी दृश्य गरुडाचे सापाला स्नेहार्द पाहणं मांजराचे उंदराला मदतीचा हात देणं छे पाहावं ते सारं नवलच. समोशरण सभेतील अंधास दृष्टीलाभ बहिऱ्यास कर्णलाभ समोशरणात जन्म मरण प्रसूती पीडा वेदना रोगराई यांच्या शिरकावास पूर्ण मज्जाव सक्तबंदी सक्त मनाई डोळ्यांचं पारणं फेडणारं आल्हाददायक मनोहर रमणीय निसर्ग दर्शन ऋतूतील फळा फुलांनी बहरलेले डवरलेले वृक्षलतावेली शीतल पाण्याने तुडुंब भरलेली जलाशये मंद सुगंधित शीतल वायू आनंद विभोर होऊन तालबद्ध नृत्य करणारा पशुवृंद कोकिळेचे कर्णमधुर सुस्वर संगीत निर्भय होऊन मुक्त संचार स्वैर संचार करणारा विहंगम मेळा सर्वत्र आनंदी आनंद जणू संपूर्ण चराचर सृष्टीच आनंदात न्हाऊन निघत आहे. संपूर्ण निर्भय वातावरण डोक्यावरून फार मोठं ओझं उतरल्याप्रमाणे अगदी हलकं फुलकं निश्चिंत वाटणारं वातावरण आश्चर्यमिश्रित पूज्यत्वानं मांगल्यानं भारावून गेलेलं अंतःकरण फार काही गवसल्यानं भरून गेलेलं अंतःकरण छे छे एक नाही अनेक भावनांनी भारावून गेलेलं हेलावून गेलेलं हे अंतःकरण उघडून दाखविणं अगदी अशक्य झालं आहे. इथलं सगळंच आश्चर्यकारक. या आश्चर्यानेच डोळ्यात झणझणीत अंजळ घातले आहे. हे एक आत्मवैभवाचे चमत्कारिक प्रात्यक्षिक. त्यावरून जीवमात्राला स्वतःच्या वितराग स्वभावाचं मान करून देण्याचा एक अनोखा प्रकार. मनोरंजनातून शिक्षणाचे केवढे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण. सर्व संसारी जीवांना स्वतत्वाची ओळख पटावी, त्यांना प्रत्येक जीवसुखाचा अक्षयनिधी आहे हे समजावे अशा छद्मस्थ दशेतील भावनेचे फळ म्हणजे तीर्थंकर प्रकृतीचा बंध होय. या इच्छेची पूर्तता म्हणजेच समोशरणाचा लाभ. पशुपक्ष्यांपासून देवमानवापर्यंत सर्वांना सुखाचे रहस्य उलगडून सांगण्यासाठी केलेली सभेची आयोजना म्हणजे समोशरण. एक फिरते व्यासपीठ म्हणजे समोशरण. परमवितराग असूनही सर्वांगातून दिव्यध्वनी फिरून उपदेश होतो. केवढी प्रखर असेल ती विश्वकल्याणाची पूर्वीची भावना, केवढी ज्वलंत असेल त्यात अंतःकरणाची तळमळ.